घडामोडी बघूया। सुरुवातीलाच बातमी एक महत्त्वाची। विधान परिषदेच्या निवडणुकीला अवघे काहीच तास शिल्लक आहेत। भाजपची बैठक संपलेली आहे आणि या बैठकीत देवेंद्र फडणवीसांनी सगळ्या आमदारांना कानमंत्र दिलेला आहे। सामना कठीण आहे मात्र अशक्य नाहीये, देवेंद्र फडणवीस असं या बैठकीत म्हणतायत। राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेतही सामना आपण जिंकणार असा देवेंद्र फडणवीसांनी विश्वास व्यक्त केलेला आहे। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याशी अधिक बोलूया। तुषार, भाजपची बैठक संपली आहे, सगळ्या भाजपच्या आमदारांना कानमंत्र दिलेला आहे। देवेंद्र फडणवीसांनी चुका टाळा असं म्हटलेलं आहे आणि विश्वास पण व्यक्त केलाय की आपण जिंकूच। काय सांगाल? सुवर्ण आपण जर पाहिलं असेल तर जवळपास तासाभरापेक्षा जास्त वेळ देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदारांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि हे मार्गदर्शन करताना त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की राज्यसभा निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वांनी केलेल्या मेहनतीमुळे आपला विजय झाला। त्याचप्रमाणे विधान परिषद निवडणुकीमध्ये देखील तुम्ही सर्वांनी जर चुका टाळल्या तर आपला विजय निश्चित आहे। सामना कठीण आहे मात्र या सामन्यामध्ये विजय मिळवणं हे या ठिकाणी शक्य आहे। ज्या प्रकारे राज्यसभा निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वांनी मेहनत केली, प्रत्येक मत राज्यसभा निवडणुकीमध्ये जसं महत्वाचं होतं त्याचप्रमाणे विधान परिषद निवडणुकीमध्ये देखील प्रत्येक मत महत्वाचं आहे। कारण की विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपाचा 5वा उमेदवार निवडून येण्यासाठी अतिरिक्त या ठिकाणी 25 मतांची आवश्यकता लागणार आहे। त्या मतांची जुळवण करत असतानाच आपल्या स्वपक्षामधून कुठलंही मत बाद होता कामा नये। मतदान करत असताना सर्वांनी सद विवेक बुद्धी जागृत ठेवून कुणालाही इशारा न करता या ठिकाणी मतदान करावं। कारण की इतरांकडून देखील ऑब्जेक्शन घेतले जाऊ शकतात आणि त्या ऑब्जेक्शनमुळे जर आपलं मत बाद झालं तर या ठिकाणी मोठा अनर्थ होऊ शकतो। त्यामुळे आपलं मत बाद होणार नाही याची सर्वांनी पहिली जबाबदारी घ्या आणि आपलं मतदान पूर्ण पाडून या ठिकाणी आपला विजय हा निश्चित होईल। त्यामुळे सर्वांनी योग्य रीतीने जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी पार पाडा असं या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की राज्यसभा निवडणूक जिंकल्याबद्दल तुमचं मी अभिनंदन करतो, मात्र विधान परिषद निवडणूक जिंकणं हे देखील आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे। मात्र सगळ्या चुका टाळा असं तुषार देवेंद्र फडणवीसांनी सगळ्या आमदारांना म्हटलंय। धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। शिवसेनेचा 56वा वर्धापन दिन होता आज, त्याचाही कार्यक्रम मुंबईमध्ये पार पडला। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं। सूचक शब्दात भाष्य करताना भाजपवर कडाडून टीका केली। मला उद्याच्या निवडणुकीची अजिबात चिंता नाहीये कारण शिवसेनेमध्ये कुणी गद्दार आता राहिलेलं नाही। राज्यसभा निवडणुकीत मतं फुटलेली नाहीत, कुणी काय कलाकार्या केल्या ते कळलंय असं सांगत त्यांनी भाजपवर हल्ला चढवला। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यावरूनही भाष्य केलं। तरी आमदारांची बडदास्त ठेवावी लागते, यालाच लोकशाही म्हणतात असा खोचक शब्दात वक्तव्य सुद्धा उद्धव ठाकरेंनी केलं। उद्याची निवडणूक आहे, मला त्या निवडणुकीची चिंता नाहीये, अजिबात नाहीये। कारण जर का मी चिंता करत बसलो तर जे शिवसेना प्रमुखांनी माझ्या धमन्यांमध्ये भिनवलेले आहे त्याचा उपयोग काय? हार जीत तर होत असते, उद्या तर जिंकणारच आहोत, उद्याचा तर प्रश्नच नाहीये। कारण ठामपणाने मी सांगेन की गेल्या राज्यसभा निवडणुकीत झालं आपलं स्वतःचं, म्हणजे मी स्वतःचं म्हणण्यामध्ये राजकुमारजी तुम्ही सगळेजण माझे सहकारी आपल्या शिवसेनेचे सहयोगी सदस्य आलात, जेव्हा मी आमचं म्हणतो त्याच्यात मी तुम्हाला धरलेलं आहे, तेव्हा पुन्हा एकदा मी माझे सहकारी म्हणून म्हणणार नाही, तुम्ही आमचेच आहात। एकही मत फुटलेलं नाहीये, एकही मत फुटलेलं नाहीये। मग फुटलं कोणतं आहे त्याच्यात सुद्धा अंदाज लागलेला आहे, तोही अंदाज लागलेला आहे। कोणी काय काय कलाकार्या केल्या तेही कळलेलं आहे आणि त्याचा हळूहळू जसं एक एक येईल तसं उलगडा होत जाईल। कारण उद्याची निवडणूक ही सुद्धा एकतर आमच्यामध्ये फूट पडू शकत नाही दाखवणारी तर आहेतच, त्याच्यामध्ये मला काही चिंता नाहीच। पण तुम्ही देशामध्ये जरी काही केलं तरी महाराष्ट्र हा वेगळा विचार करू शकतो आणि तो महाराष्ट्र वेगळा विचार करून त्यांनी दाखवलेला आहे। हे उद्या आपल्याला देशाला दाखवायचं आहे। नुसतं सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, ठीक आहे, पण महाराष्ट्रातली शहाणी जनता जी आहे त्या महाराष्ट्राच्या शहाणपणापुढे सत्तेचा मात चालत नाही, आम्ही चालू देत नाही, हे सांगण्यासाठी ही उद्याची आणि त्याच्या पुढच्या निवडणूक आहे।
काल परवाकडे तुम्ही अयोध्येत जाऊन आल्यानंतर शिवसेना प्रमुखांचा नातू म्हणून जे काय आशीर्वाद आदित्यच्या मागे आहेत, माझ्या मागे तरी काय आहेत? मी कोण आहे? माझी काय ओळख आहे? मी जर का टरेबाजी करायला लागलो, उद्धव ठाकरे, नुसत्या उद्धव ठाकरेला अजिबात किंमत नाही, दीड दमडीची किंमत नाही, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हटल्यानंतर समोरचा माणूस जो एक आदराने उभा राहतो, मला मी मुख्यमंत्री असलो काय नसलो काय फरक पडत नाही, कारण माझं जे नाव आहे ते कोणीच काढून घेऊ शकत नाही. ते एक मला कित्येक जन्माचं लाभलेलं भाग्य आहे, ते कधीच कोणी काढून घेऊ शकत नाही. तुम्ही एका बाजूला मंदिराची उद्घाटन करतायत, काल परवाकडे आपल्याकडे देहूला येऊन गेले, वारकरी आपलेच आहेत, तो वारकरी संप्रदाय आपलाच आहे, त्यांना नव्याने काही हिंदुत्व सांगण्याची गरज नाहीये. त्यांच्यासाठी सोयी सुविधा आपलं सरकार सुद्धा करते, शेकडो कोटी रुपये आपणही त्यांच्यासाठी देतोय. पण हे करून जर नुसतं एकतर्फी जाणार असेल, आज हे परत नवीन काहीतरी टुमणं काढले, एक तर वचनं अशी द्यायला पाहिजेत की ते आपण पूर्ण करू शकू. शिवसेनेने आजपर्यंत का शिवसेना टिकून राहिली आणि का शिवसेना अजूनही त्याच दमाने पुढे चालले? कारण शिवसेनेने एक सुद्धा गोष्ट अशी आजपर्यंत केली नाही की जी बोलली आणि केली नाही. जे वचन दिलं ते शिवसेनेने पाळलं. पण आम्ही एवढे 2 कोटी किती कोटी दरवर्षी नोकऱ्या देऊ, 5 वर्षात एवढे देऊ, दिलं काय? काहीच नाहीये. शिवसेना नेते संजय राऊत हे याच कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. देवेंद्र फडणवीसांना त्यांनी या कार्यक्रमात टोला लगावला. देवेंद्र फडणवीस कटकारस्थान करून राज्य चालवता येत नाही असं ते म्हणाले. 56वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला, त्यानिमित्तानं झालेल्या सोहळ्यात ते बोलत होते. केंद्रावर आणि राज्यावर केंद्रातलं भाजप सरकार आणि राज्यातला भाजप पक्ष यांच्यावर त्यांनी टीका केली. फार घमंड काही लोकांना आली आहे राजकारणामध्ये. राज्यसभेच्या निवडणुका झाल्या, पार पडल्या, ठीक आहे, एखादी जागा इकडे तिकडे होत असते. आता विधान परिषदेच्या जागांची घालमेल सुरू आहे. पण मी इतकंच सांगतो, एक जागा जिंकली म्हणजे तुम्ही जग जिंकलं असं नाही, महाराष्ट्र जिंकला असं नाही. या राज्याची सूत्र ही शिवसेनेकडेच असतील आणि उद्धव ठाकरे यांच्याकडेच असतील. तेरा घमंड तो 4 दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर त्यांनी प्रत्युत्तर दिलं. तसंच भाजपवर टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच काम नसल्याचा खोचक टोलाही दरेकरांनी लगावला. वर्धापन दिन उत्साहात साजरा करायचा असतो, परंतु अत्यंत नीरस अशा भाषणानं त्या ठिकाणी त्यातला उत्साह हरपलेला मला त्या ठिकाणी दिसला. पुढे नेण्याचं काम होतंय, वेगळ्या योजना ते आणतायत. मला वाटतं देशाची काळजी करण्यापेक्षा राज्याचं नेतृत्व आपल्याकडे आहे. राज्यामध्ये काय होतंय, 2.5 वर्ष कशी या राज्यात या ठिकाणी गेली, मला वाटतं त्याचा विचार करा आणि एक दिवस महाराष्ट्राच्या हितासाठी सत्कारने लावा. बेरोजगारीवर बोलत असताना 2.5 वर्षाच्या कालावधीत किती बेरोजगारांना हाताला काम दिलं त्याचा त्या ठिकाणी लेखाजोखा मागा. विधान परिषदेचा फायनल काउंटडाऊन सुरू झालाय. 10 जागांकरता एकूण 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पण या 11 उमेदवारांमध्ये सगळ्यात लक्षवेधी उमेदवार म्हणून एकनाथ खडसेंकडे पाहिलं जात आहे. शरद पवारांचे ते निकटवर्तीय आहेत आणि देवेंद्र फडणवीसांचे कट्टर विरोधक आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून खडसेंना विजयी करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. पण त्याच वेळी भाजपनं मात्र एकनाथ खडसेंना पाडण्याकरता मोर्चे बांधणी केली असं कळत आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसेंना सुरक्षितपणे विधान परिषदेमध्ये पाठवतं की भाजपच्या चक्रव्यूहात खडसे अडकतात हे बघणं महत्त्वाचं आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे 51 आमदार आहेत, पण 2 जागा निवडून आणण्याकरता त्यांना अतिरिक्त मतांची गरज आहे. त्यामुळे आता खडसेंना सेफ करण्याकरता राष्ट्रवादी पहिल्या पसंतीची मतं खडसेंना देऊ शकते. असं जर घडलं तर भाजपचे सगळे प्रयत्न फोल ठरतील. पण त्याचवेळी रामराजे निंबाळकरांना मात्र लढत द्यावी लागेल. अशा एक ना अनेक शक्यतांमुळे सध्या खडसेंच्या विजयाबाबत चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी खडसे का महत्त्वाचे ते सुरुवातीला आपण बघूयात. एकनाथ खडसे हे दिग्गज नेते आहेत. उत्तर महाराष्ट्रात खडसेंची चांगली पकड आहे.
उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजप वाढवण्यात खडसेंचा मोठा वाटा राहिलेला आहे, त्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. शरद पवारांनी फार मोठ्या सन्मानानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनाथ खडसेंना समाविष्ट करून घेतलंय. खडसेंच्या प्रवेशानं राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढलीच. आमदार बनवून बळ देण्याची शक्यता व्यक्त होते आहे. त्यांना आमदार बनवलं जाईल आणि बळ दिलं जाईल. खडसेंना येत्या काळात मंत्रिपदही मिळण्याची शक्यता आहे. खडसेंना ताकद देण्याचा हा प्रयत्न आहे, त्यांना विधान परिषदेमध्ये निवडून आणून आणि भाजपवर निशाणा साधण्याकरता खडसे सभागृहात जाणं ही अत्यंत महत्त्वाचं आहे. भाजपला तेच कोंडीत पकडू शकतात हेही सगळ्यांना ज्ञात आहे. तर भाजपला खडसेंना का पाडायचंय त्यावरही नजर टाकूया. एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीसांवर थेटच आरोप केलेले होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनल्यानंतर खडसे नाराज होते. कालांतरानं त्यांची नाराजी वाढतच गेली आणि मग त्यांनी भाजप पक्ष सोडला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांनी पक्ष बदलला. खडसेंचं उत्तर महाराष्ट्रामध्ये वजन आहे हे सर्वश्रुत आहे. खडसे जेवढे वाढतील तेवढा भाजपला धोका अधिक आहे. खडसेंमुळे अनेक नेते भाजपमध्ये आले होते. खडसे जर मंत्री बनले तर आयारामांची घरवापसी होईल. खडसे सभागृहात आल्यास फडणवीसांना ते घेरतील आणि फडणवीसांना थेट उत्तर देणारा एक नेता विधान परिषदेमध्ये पोहोचेल. अशी सगळी कारणं आहेत की खडसेंना पाडायचंय. विधान परिषदेच्या निवडणुकीकरता 10 जागांसाठी सोमवारी म्हणजे उद्या मतदान होणार आहे आणि या निवडणुकीत अपक्षांच्या मतांना त्यामुळे मोठी किंमत आलेली आहे. बहुजन विकास आघाडीची मतं राज्यसभा निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहेत. भाजपचे उमेदवार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, गिरीश महाजन यांच्या पाठोपाठ हितेंद्र ठाकूरांची विरारमध्ये जाऊन एकनाथ खडसेंनी भेट घेतली आहे. शेवटच्या दिवशी रविवारी ही भेट झालेली आहे. नाथाभाऊ विरारला गेले आणि ते शेवटच्या क्षणी हितेंद्र ठाकूरांना भेटले. हितेंद्र ठाकूर कुणाला मतदान करतात याची आता उत्सुकता ताणली गेली आहे. विधान परिषद निवडणुकीकरता आता काहीच तास उरले आहेत, पण अजूनही अपक्ष आमदारांच्या भेटीगाठी सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे हे शेवटच्या क्षणी, ते स्वतः उमेदवार असल्यानं ते शेवटच्या क्षणी जाऊन हितेंद्र ठाकूरांना भेटले. आता हितेंद्र ठाकूर काही स्वतः मतदान करणार नाहीयेत. त्यांचे 3 आमदार आहेत, ते कुणाला मतदान करतात आणि त्यांची मतं आपल्याला मिळावीत याकरता खडसेंनी ही भेट घेतली. उमेदवार आहे आणि हितेंद्रजी यांच्या बहुजन विकास आघाडीचे 3 मतदार आहे. उमेदवार या नात्याने मी त्यांना मतदान मागणं माझं कर्तव्य आहे आणि त्यामुळे मी त्यांच्याकडे मला मतदान करावं असं विनंती करायला आलेलो आहे. ते योग्य तो निर्णय घेतील अशी मला अपेक्षा आहे. दरम्यान एमआयएमचे आमदार फारुख शहा हे अजित पवारांच्या भेटीला ट्रायडंटमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी पहिल्या पसंतीचं मत एकनाथ खडसेंना देणार अशी माहिती दिली. बार स्टैंड ऐसा है कि जो हमारे खानदेश के नेते हैं एकनाथ खड़से साहब, खास करके हमारा पहली पसंद का वोट उनको रहेगा. उन्होंने हमारे खानदेश के लिए बहुत अच्छे काम किए हैं, इसलिए हम लोग आज अजीत दादा साहब से मिलने आए हैं और उनको हम ये बोलना चाहेंगे कि हम हमारा पहली पसंद का वोट एकनाथ खड़से साहब को देंगे. अभी तक तो ऐसा कुछ नहीं फाइनल हुआ. शाम को वापस हमारे जो अध्यक्ष है बैरिस्टर असदुद्दीन साहब, उनका फ़ोन आएगा हमको और वो बताएंगे कि दूसरा वोट किसको देना है, तीसरा वोट किसको देना है. हॉटेल चालकानं उधारी मागितल्याच्या प्रकरणावरून सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधलाय. उधारी मागणारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ते असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्याला बदनाम करण्यासाठीच हा कट आखल्याचा आरोपही त्यांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दीपक साळुंखे यांनी हे सगळं कटकारस्थान रचलं असं खोत यांचं म्हणणं आहे. राज्य सरकार आपल्याला खोट्या आरोपात अडकवण्याचा डाव आखत असल्याचा आरोप त्यांनी केला. हॉटेलचं बिल राहिलं म्हणून मला अडवायचं, माझ्यावर बोलत राहायचं, मग माझ्या कार्यकर्त्यांनी जर धक्काबुक्की केली तर मग माझ्यावरती खुनी हल्ला करायचा. हा ठरलेला प्लॅन होता, पण तो प्लॅन त्यांचा सक्सेसफुल नाही होऊ शकला आणि आज हे यांचं पितळ उघडं झालेलं.
की हा यांचाच कार्यकर्ता आहे, राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता आहे. आणि मी तिथं स्पष्ट म्हणलेलं होतं की टमाटूच्या गालाच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा याला पाठिंबा आहे. विधान परिषदेची निवडणूक अगदी काही तासांवर आली आहे. भाजपनं सगळ्या आमदारांना व्हीप लागू केलेला आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये मुख्य लढत आहे काँग्रेसच्या भय जगताप आणि भाजपच्या प्रसाद लाड यांच्यात. प्रसाद लाड यांच्या विजयाकरता भाजपनं कंबर कसली आहे. प्रसाद लाड यांनी नक्की विजयी जल्लोष साजरा करू असं न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. या संघर्षात देखील माझी पत्नी बरोबर आहे आणि मला माहिती आहे की तिचा आणि आमच्या संपूर्ण कुटुंबांचा देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीवरती अमाप प्रेम आणि अमाप विश्वास आहे. त्यामुळे ज्या पद्धतीमध्ये आमचे चाणक्य देवेंद्रजी यांनी जी रणनीती आखली त्या रणनीतीवरती आमचा विश्वास आहे. महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्र्यांबद्दलची नाराजगी, आमदारांमध्ये असलेलं राग द्वेष आणि देवेंद्रजींवरती आमदारांचं असलेलं प्रेम विश्वास. चंद्रकांत पाटील यांनी प्रसाद लाड यांना विजयाची झप्पी देत विश्वास व्यक्त केलेला आहे. 10 तो सिर्फ बाकी है, 20 तारीख बाकी है असं म्हणत दादांनी त्यांना विजयाचा विश्वास दिला. चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष भाजपचे यांनी प्रसाद लाड यांना एक दिवस आधी जी आज बैठक भाजपची होती तिथे जादू की झप्पी म्हणण्यापेक्षा विजयाची झप्पी दिलेली आहे आणि विश्वास व्यक्त केलेला आहे की तुम्ही नक्की निवडून याल. हे बघतात आपल्याकडे 20 तारीख बाकी है. हे बघतात आपल्याकडे. विधान परिषदेची निवडणूक, 10 जागा, 11 उमेदवार, आमदारांची जमवाजमव, नेत्यांच्या बैठका, मतांची गोळाबेरीज असं सारं चित्र आपण रविवार दिवसभर पाहत होतो. त्यामुळे आता मतदानावेळी महाविकास आघाडीचा अजेंडा यशस्वी होतो की राज्यसभेप्रमाणे भाजप चमत्कार करतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. विधान परिषदेचं फायनल काउंटडाऊन. महाविकास आघाडी वर्चस्व राखणार, भाजप पुन्हा चमत्कार घडवणार, कुणाचं गुपित जुळणार, कोण बाजी मारणार. विधान परिषदेच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक आहेत. शुक्रवारचा दिवस सर्व पक्षीयांनी विधान परिषदेच्या रणनीतीतच घालवला. आमदारांची रंगीत तालीम, वरिष्ठ नेत्यांचं मार्गदर्शन, सहयोगी पक्षांशी बैठका यातच शुक्रवारचा दिवस संपला. राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेत दगाफटका होऊ नये म्हणून स्वतः अजित पवार सक्रिय झाले. अजित पवारांनी ट्रायडंट हॉटेल गाठत आमदारांना मार्गदर्शन केलं. काँग्रेसच्या नेत्यांनीही अजित पवारांची भेट घेत मतांची गोळाबेरीज केली. त्याचवेळी एकनाथ खडसे बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूरांची भेट घेत मतांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करताना दिसले. हे बघा, मी एक उमेदवार आहे आणि हितेंद्रजी यांचं बहुजन विकास आघाडीचे 3 मतदार आहे. उमेदवार या नात्याने मी त्यांना मतदान मागणं माझं कर्तव्य आहे आणि त्यामुळे मी त्यांच्याकडे मला मतदान करावं असं विनंती करायला आलेलो आहे. ते योग्य तर निर्णय घेतील अशी मला अपेक्षा आहे. तर तिकडे राज्यसभेतील विजयाची पुनरावृत्ती विधान परिषदेतही करण्याचा विश्वास भाजपने व्यक्त केला. ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या आमदारांना कानमंत्र दिला. खरे तर आमदारांच्या संख्याबळानुसार विधान परिषद निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. एका जागेसाठी 26 मतांचा कोटा ठरवण्यात आलाय. त्यानुसार महाविकास आघाडीला 6 जागा जिंकण्यासाठी 156 मतांची गरज आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे तिन्ही पक्ष मिळून 150 मतं होतात. म्हणजे महाविकास आघाडीला छोटे पक्ष आणि अपक्ष अशा अतिरिक्त 6 मतांची गरज आहे. पण 10व्या जागेवरून सध्या तरी काँग्रेस आणि भाजपमध्ये रस्सीखेच रंगण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना मतांची गरज किती आणि त्यांचा वैयक्तिक पुरवठा कसा त्यावर नजर टाकूया. काँग्रेसला 2 जागा जिंकण्यासाठी 52 मतांची गरज आहे. काँग्रेसचे 44 आमदार आहेत. काँग्रेसला आणखी 8 मतांची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा जिंकण्यासाठी 52 मतांची गरज आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या 51 आमदारांची मतं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक मत आवश्यक आहे. शिवसेनेला 2 जागा जिंकण्यासाठी 52 मतांची गरज आहे. शिवसेनेचे एकूण 55 आमदार आहेत. हे बघता शिवसेनेकडे अतिरिक्त 3 मतं आहेत. त्यामुळे ही मतं स्वतःच्या उमेदवारांना टाकण्याची शक्यता आहे. सध्याचं चित्र पाहता एकट्या शिवसेनेकडे जवळपास 7 छोटे पक्ष आणि अपक्षांची मतं आहेत. तसंच शिवसेनेकडे स्वतःची 3 मतंही अतिरिक्त आहेत. म्हणजे शिवसेनेकडची 10 मतंही जरी योग्य पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली तरी महाविकास आघाडीची गोळाबेरीज यशस्वी होते. पण यात भाजपच्या कामगिरीवर सगळ्यांचं लक्ष आहे. कारण राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेतही भाजपनं मोठी रिस्क घेतली आहे. भाजपला 5 जागा जिंकण्यासाठी 130 मतांची गरज आहे. भाजपचं संख्याबळ आहे 113. त्यामुळे भाजपला आणखी 17 मतांची गरज आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपला 123 मतं मिळवता आली होती. हे जरी गृहीत धरलं तरी भाजप समोर मवियाची आणखी 7 मतं फोडण्याचं आव्हान आहे. भाजपला जिंकण्यासाठी थेट महाविकास आघाडीच्याच आमदारांमध्ये फूट पाडावी लागणार आहे. तशी तयारी केल्याचंही भाजपचे नेते सांगतायत की यांच्या सर्व चुकीच्या कारणाने यांच्या आमदारांची जर आज नार्को टेस्ट केली तर सर्वजण म्हणेल की महाविकास आघाडी नको आहे. कारण ज्या पद्धतीने सरकार वागते आहे तर मला वाटतं की हे सरकार पुढचे 500 वर्ष येणाऱ्या प्रत्येक सरकारसाठी दिशादर्शक ठरेल की माणसानी कसं वागू नये. त्यामुळे भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना किंवा अपक्षांची मतं फोडली तर महाविकास आघाडीचं गणित बिघडण्याची शक्यता आहे. पण जर महाविकास आघाडीनं अपक्ष आणि छोट्या पक्षांची मतं राखली तर मात्र भाजपचा पराभव होणार हे निश्चित आहे. आता या सगळ्या जर तरवर राजकारणातलं 10व्या जागेचं गणित कसं जुळवलं जातं, भाजप की काँग्रेस कोण बाजी मारतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. देशभरातून यूथ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना बोलावलं जात आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उद्या दिल्लीत बोलावलं जात आहे. राहुल गांधींच्या ईडी चौकशीचा निषेध केला जाणार आहे. ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी, ब्रेकिंग न्यूज आत्ता येते आहे. सगळ्या देशभरातल्या यूथ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना नवी दिल्लीमध्ये बोलावलं गेलेलं आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना नवी दिल्लीत उद्या बोलवण्यात आलंय आणि राहुल गांधींच्या ईडी चौकशीचा निषेध केला जाणार आहे. यूथ काँग्रेसकडून मोठ्या विरोध प्रदर्शनाची तयारी केली जाते. त्याकरता सगळ्या पदाधिकाऱ्यांना नवी दिल्लीत बोलवण्यात आलेलं आहे. राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीचा निषेध केला जाणार आहे. आमचे प्रतिनिधी तुषार कोळी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. तुषार, काय अधिक माहिती मिळते? सुवर्णा, जर आपण बघितलं तर काँग्रेसचे देशभरातले जे कार्यकर्ते, विशेष करून युथ काँग्रेसचे कार्यकर्ते, हे ट्रेनच्या माध्यमातून दिल्लीमध्ये पोहोचायला वेगवेगळ्या भागामधून निघालेले आहे. नागपूरमधनं साधारण 2000 कार्यकर्ते हे दिल्लीसाठी आज सायंकाळला निघाले आहेत. तसेच राज्याच्या वेगवेगळ्या भागात असतील किंवा इतरही राज्यातून निघालेले आहे. आतापर्यंत ईडीने राहुल गांधींना 3 वेळा समन्स देऊन बोलावलं होतं. त्यांची चौकशी सुरू आहे आणि उद्या देखील त्यांना परत बोलावलं जाणार आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना दाट शक्यता व्यक्त केली जात आहे की उद्या काहीतरी त्यांच्या मनाच्या अपेक्षेपेक्षा वेगळं होऊ शकतं. त्यामुळे त्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण देशभरातून जवळपास 40,000 युथ काँग्रेसचे कार्यकर्ते उद्या दिल्लीमध्ये दाखल होत आहे. त्यामुळे निश्चितच एक मोठा आंदोलनाची तयारी काँग्रेस आणि युथ काँग्रेसच्या वतीनं दिल्लीमध्ये उद्या करण्यात आलेली आहे. या संपूर्ण आंदोलनामध्ये नेमकं काय करतं हे देखील बघणं महत्त्वाचं राहील. इतकंच नाही तर ईडी कार्यालयामध्ये चौकशी झाल्यानंतर नेमकं ईडी काय भूमिका घेते, परत त्यांना सोडून दुसऱ्या दिवशी चौकशीला बोलावते की काही वेगळी भूमिका घेते, याकडे देखील या सर्व कार्यकर्त्यांचं लक्ष आहे. त्याच पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठींनी या सर्व युथ काँग्रेस पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना उद्याला दिल्ली इथे बोलावलेलं आहे. नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल तुषार. म्हणजे राजधानी नवी दिल्लीमध्ये सुद्धा उद्या काय घडामोडी घडतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल आणि आर्थिक राजधानी मुंबईकडे सुद्धा लक्ष असेल. कारण विशेष बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. तब्बल 2 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वारकरी यावर्षी विठ्ठलाचं दर्शन घेऊ शकणार आहेत, वारी करू शकणार आहेत. हा उत्साह आळंदी आणि देहूत बघायला मिळतोय. 2च दिवसात माऊलींची पालखी आळंदीतून आणि तुकोबांची पालखी देहूतून प्रस्थान ठेवेल. त्यासाठीची तयारी आळंदी आणि देहूत पूर्ण होतीये. जिथे जातो ते
ज्ञानेश्वरांचं आळंदी. आणि तुकोबांचं हे देहू. आळंदी आणि देहूत सध्या भारावलेलं वातावरण आहे. कारण महामारीच्या कठीण काळानंतर 2 वर्षांनी माऊलींची आणि तुकोबांची पालखी पंढरपूरकडे पायी मार्गस्थ होणार आहे. हजारो वारकरी आळंदी आणि देहूत दाखल झालेले आहेत आणि पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी लगबग सुरू आहे. आळंदीतल्या ज्या सुखसुविधा आहेत वारीच्या नियमाप्रमाणे ज्या करायला पाहिजेत त्या काही कमी जास्त प्रमाणात होतात, पण वारकरी ते सहन करतात. कारण वारकरी त्यांच्या याच्यावर येत नाही. वारकरी आपापलं सोकरतून आपापलं सगळं घेऊन येतात आणि कुठली कोणाकडे तक्रार न करता आपापल्या पद्धतीने नियमाप्रमाणे सर्व वारकरी चालतात. देहूमध्ये वारकरी दाखल झालेत. मंदिराची स्वच्छता सुशोभीकरण पूर्ण झालंय. पालखी तयार करण्यात आलेली आहे. देहूत पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आलाय. तसंच मुख्य मंदिरातल्या विठ्ठल रखुमाईला नवीन कपडे शिवण्याचीही लगबग सुरू आहे. दरवर्षी बायडाबाई काळोखेच विठ्ठल रखुमाईचे कपडे शिवतात. माऊलींच्या चरणी ही सेवा आम्ही अर्पण करतो असं त्या सांगतात. माझी इच्छा झाली देवाचे कपडे आपण शिवावं म्हणून, आणि त्या दिवसा आम्ही पूजा घातली आणि देवाला कपडे शिवले आणि ते पाहिल्यानंतर आमच्या हाताने पण त्यांनी काही कपडे देवाची जिजाबाईची चोळी वगैरे आम्हाला घालायला लावले. मग तर एवढा आनंद वाटतो. आळंदीतही ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीची तयारी पूर्ण झाली आहे. आळंदीतही कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. बॉम्ब शोधक नाशक पथकानं समाधी मंदिराची तपासणी केली. माऊलींच्या समाधी पुढे पथकातील श्वानही नतमस्तक झाल्याचं बघायला मिळालं. खेळ मांडीला वाळवंटी घाई, खेळ मांडीला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई. देहूतून तुकोबांची पालखी 20 जूनला म्हणजे सोमवारी आणि आळंदीतून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी मंगळवारी 21 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल. यावर्षी पायी वारी करता येणार आहे म्हणून वारकरी विशेष आनंदी आणि उत्साही आहेत. आळंदीहून गोविंद वाकडे आणि देहूहून गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत. हा सगळा वारीचा सोहळा तुम्ही न्यूज 18 लोकमतवर सविस्तर पाहू शकणार आहात. न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर आळंदीत प्रशासनाला जाग आली. इंद्रायणी नदीची अक्षरशः गटारगंगा झाली होती. ही बातमी न्यूज 18 लोकमतनं प्रसारित केल्यावर प्रशासनानं त्याची तातडीनं दखल घेतली. प्रशासनानं इंद्रायणी सफाईची मोहीम हाती घेतलेली आहे. एकीकडे आषाढी वारीनिमित्त आळंदीत हजारो वारकरी दाखल झालेत. इंद्रायणी नदीतील पाणी पिऊ नयेत असं आवाहन खुद्द आळंदीकरांनीच केलेलं होतं. राज्याच्या पर्यावरण विभागाचं दुर्लक्ष झाल्याचा आरोप या ग्रामस्थांनी केलाय. इंद्रायणी नदीचं पावित्र्य राखलं जाणं आवश्यक असून आता न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर गाळ काढण्याचं काम सुरू झालेलं आहे. आळंदीतून वाहणारी इंद्रायणी पूर्णतः प्रदूषित झाल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली आणि त्यानंतर आता प्रशासन खडबडून जागं झालंय. या नदीपात्रात साचलेली जलपर्णी जी आहे ती आत्ता काढण्याची तयारीत हे प्रशासन दिसतं आणि JCBद्वारे ही जलपर्णी पुढे ढकलल्या जाते. खरं तर काढणं गरजेचं होतं, परंतु जर बघितलं तर इंद्रायणीच्या प्रदूषणाचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे आणि आपण त्यासाठी पाठपुरावा करतो आहे. काय घडतंय नेमकं होतं न्यूज 18 लोकमत या चॅनल वाहिनीने जी इंद्रायणी नदीची या आळंदीची तीर्थक्षेत्राची जी दुरावस्था दाखवली त्याचा परिणाम म्हणून प्रशासनाला जाग आली. उशिरा का व्हायना आणि जलपर्णी काढायचं काम चालू आहे, परंतु त्या नदीपात्राचा जो गाळ आहे, जो राडारोडा पडलेला आहे, ते सांडपाणी येते. त्यामुळं अशी वारकऱ्यांची भावना आहे की इंद्रायणी नदीचं जे माता आहे त्यांच्या वारकऱ्यांच्या दृष्टीने ती माता आहे आणि त्या मातेच्या ठिकाणी असे हेळसांड होणं बरोबर नाही. वारकरी आल्यानंतर त्या इंद्रायणीमध्ये स्नान करतो, तिथं पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतो आणि ते समाधानी होतात. परंतु या ठिकाणी आता प्रशासनाने बोर्ड लावला की पाणी पिऊ नये, आंघोळीला जाऊ नये.
वारकरी एकदम त्यामुळं एकदम उद्विग्न आहेत आणि लोकमतने दाखवलेल्या बातमीचा परिणाम जरी आता चालला असलं तरी प्रशासनाने उच्च पातळीवर तिथे दखल घ्यावी, इथून पुढे कायमस्वरूपी ती पवित्र राहावी. वारंवार पाठपुरावा केल्याने प्रशासनाला थोडी जाग आली आणि या ठिकाणी आत्ता जलपर्णी काढायला सुरुवात केली. पण वास्तविक पाहता या ठिकाणी पर्यावरण मंत्रालय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी इथं येऊन समक्ष पाहणी करून आणि इथं थांबून हे सर्व नदी स्वच्छ करणं गरजेचं आहे. पण आजपर्यंत असं काही होत नाही. पर्यावरणचे अधिकारी असतील, मंत्रालय असेल, त्याचे मंत्री असतील किंवा प्रदूषण मंडळाचे प्रमुख अधिकारी असतील, या ठिकाणी स्वतः येत नाही आणि त्यामुळे या ठिकाणी इंद्रायणी मातेची प्रदूषण वाढत चाललेलं आहे. तुमच्या दृष्टीस काय आलंय काय? सर्वप्रथम न्यूज 18 लोकमतचे आभार मानतो की गेली अनेक वर्षापासून न्यूज 18 लोकमत हे तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये विविध वारकऱ्यांच्या सुविधा सेवा मिळाव्यात यासाठी पाठपुरावा करत आहे आणि त्याचंच फलित काल इथं न्यूज प्रसिद्ध झाली. त्यानंतर आळंदी नगर परिषदेने मोठ्या प्रमाणामध्ये JCB पोकलँड लावून इंद्रायणी नदी स्वच्छ करण्याचं काम हाती घेतले. मात्र हे काम खूप पूर्वी व्हायला पाहिजे होतं आणि तीर्थक्षेत्र आळंदीमधील इंद्रायणी नदी ही पवित्र आहे, भाविकांचं श्रद्धास्थान आहे आणि ते इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त व्हावी यासाठी राज्य शासनानं, पर्यावरण मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालून नदी लवकरात लवकर प्रदूषणमुक्त व्हावी. पुढे त्यांनी सूरज कसबेसा, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, आळंदी. बातम्यांमध्ये स्वागत. केंद्र सरकारनं जाहीर केलेली अग्निपथ योजना रद्द होणार नसून लवकरच या योजनेअंतर्गत भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती लष्कराच्या वतीने देण्यात आली. तसंच भरती अगोदर युवकांना हिंसा आणि तोडफोडीत सहभागी नसल्याचं प्रमाणपत्र देणं बंधनकारक असल्याचंही लष्कराकडून स्पष्ट करण्यात आलं. शायद हमारी रिक्रूटमेंट प्रोसेस सबसे आगे बढ़ी हुई थी जब इसको रोका गया. तो अब सारी रिक्रूटमेंट सिर्फ अग्निवीर के थ्रू ही होगी. एज की सीमा बढ़ा दी गई है 21 से 23. जो एलिजिबल हैं वो एक बार फिर इस सिस्टम में, इस प्रोसेस में जो मैंने अभी पहले बताया उसमें अप्लाई करेंगे. 2 साल एक लंबी अवधि होती है, मेडिकल कंडीशन उनकी वगैरह, तो इनका एक बार फिर से स्क्रीनिंग होगा, फुल प्रोसेस, एंड उसके बाद ही एयरफोर्स में चयन किया जाएगा. अब इनको उकसारा कौन था? 2 किस्म के लोग थे. एक इनमिकल एलिमेंट्स, दूसरे कोचिंग इंस्टीट्यूशन जो चला रहे थे. उन्होंने बच्चों से पैसे ले लिए हैं. एंड ये बच्चे कौन से हैं? मैंने आपको बताया 70% आए थे गांव से. अब वो आए थे, उन्होंने ना जाने कहां से लोन लेके यहां पे पहुंचे हैं. यहां पे लोन लेने के बाद वो पढ़ रहे हैं और उन्हें आशा दी जा रही है. ये आशा कौन दे रहा है? वो कोचिंग इंस्टीट्यूट वाला. फाइनली उनको स्ट्रीट पे कौन भेज रहा है? इसका काफी योगदान है. और इसके अलावा ऐसे लोग हैं जो भड़कावे में आ रहे हैं. इसका हम कर रहे क्या है? इसका ऐसा करा जा रहा है कि हर एक इंडिविजुअल जो हमारे साथ अग्निवीर स्कीम में जुड़ना चाहता है वो अपना सर्टिफिकेट देगा, प्लेज करेगा कि उसने ना तो किसी प्रोटेस्ट में हिस्सा लिया है, ना ही किसी तोड़फोड़ में हिस्सा लिया है. ये प्रावधान करा गया है. इसका मतलब ये नहीं है कि वो हमारे बराबरी की रिस्क एंड अलाउंस नहीं लेगा. उसके जितने भी अलाउंसेस हैं सेम रहेंगे. अगर वो मेरे साथ सियाचिन में बैठा है, he'll get the same allowance. अगर वो मेरे साथ राजस्थान में बैठा है तो उसको सेम अलाउंस मिलेगा. अगर वो मध्य प्रदेश में बैठा है, मुझे भी नहीं मिल रहा, उसको भी नहीं मिल रहा. सो इट इज इक्वेटेड, देयर इज नो डिफरेंशिएशन. वो साथ वाले बिस्तरे पे सो रहा होगा, वो वही कपड़े पहन रहा होगा जो मैं पहन रहा हूं, वो मेरे साथ लंगर में बैठ के खाना खा रहा होगा. देयर इज नो डिफरेंस. कोई अलग बैरक नहीं बना दी अग्निवीर के लिए, बिकॉज उसने लड़ाई कल हमारे साथ करनी है. और अगर वो हमारे साथ इस देश के लिए बलिदान देगा तो देयर इज कोई गुंजाइश ही नहीं है उसको हम किसी तरीके से रत्ती भर भी उसको हम अपना छोटा सोचें. नहीं, इसमें ऐसा कुछ नहीं है. केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवरून देशभरात विरोध सुरू असताना यावरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या भाषणात बोलताना उद्धव ठाकरेंनी अग्निपथ योजनेवरून केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. भाडोत्री सैन्य हा काय प्रकार आहे? असंच जर का असेल तर उद्या भाडोत्री राज्यकर्ते पण आणू आपण, टेंडर काढा. 4 वर्षाचं कंत्राट
जगाच्या पाठीवरती असा मूर्ख निर्णय कोणत्याही राज्यकर्त्याने घेतला नाही. बाळासाहेब असते तर आज वेगळी भूमिका त्या ठिकाणी त्यांनी घेऊन मोदींचं कौतुक केलं असतं. अग्निपथ योजनेवरून सुरू झालेलं हे आरोप प्रत्यारोपांचं सत्र. केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवरून देशभरात रणकंदन सुरू आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारसह दक्षिण भारतातही तरुणांकडून अग्निपथ योजनेच्या विरोधात जाळपोळ केली जाते. याच वेळेला त्यावरून राजकीय वातावरणही तापल्याचं पाहायला मिळत आहे. याचेच पडसाद शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या भाषणांमधूनही पाहायला मिळाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अग्निपथ योजनेवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. लाखोच्या संख्येने करोडोच्या संख्येने ही मुलं जर का आली तर त्यातले 10% म्हणजे नेमके किती मुलं तुम्हाला कामाला येणार? आणि त्याहीपेक्षा भयानक म्हणजे भाडोत्री सैन्य. हा काय प्रकार आहे? मग असंच जर का असेल तर उद्या भाडोत्री राज्यकर्ते पण आणू आपण. टेंडर काढा टेंडर. आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे, आम्हाला पंतप्रधान पाहिजे, आम्हाला हे काढा. जो बसेल तुमच्या टेंडरमध्ये आणा. नाहीतरी 5 वर्षाचंच आमचं भाडोत्रीच काम आहे. 5 वर्षानंतर पुन्हा एक्सटेन्शनसाठी आम्हाला लोकांसमोर जावंच लागतं. मग ते सुद्धा 70 वय आपण काढू ना, भाडोत्री ठेवू. अग्निवीर काय असतं? अग्निवीर खरे अग्निवीर तर समोर बसलेले आहेत. तुम्ही कुठल्या अग्निवीरांची भरती करणार आहात? सैन्यामध्ये आता कंत्राटी पद्धतीनं सैन्य भरणार. सैन्य पोटावर चालतं हे आम्हाला माहीत होतं आतापर्यंत, पण आता सैन्य हे कंत्राटी पद्धतीनं भरणार आहेत. 4 वर्षाचं कंत्राट. जगाच्या पाठीवरती असा मूर्ख निर्णय कोणत्याही राज्यकर्त्याने घेतला नाही. शिवसेनेकडून अग्निपथ योजनेवर टीका केली जात असतानाच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केलाय. अग्निपथ योजनेवरून शिवसेना दुर्दैवी खेळ करत असल्याचं म्हणत बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी अग्निपथ योजनेला पाठिंबा दिला असता असा टोला दरेकरांनी लगावला. मला वाटतं शब्दांचा खेळ या ठिकाणी भाषणात करण्याचा दुर्दैवी प्रयत्न केला. खरं म्हणजे युवकाला त्या ठिकाणी देशभक्तीशी, राष्ट्रभक्तीशी, आपल्या सैन्याशी जोडण्याची एक भावना अग्निपथच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते. असं होत असताना आपण कोणाच्या रांगेत जाऊन उभं त्या ठिकाणी राहतोय? कुठला इतिहास आपण त्या ठिकाणी मांडून ठेवताय? आणि म्हणून मला वाटतं अग्निपथच्या संदर्भात बाळासाहेब असते तर आज वेगळी भूमिका त्या ठिकाणी त्यांनी घेऊन मोदींचं कौतुक केलं असतं. अग्निपथ योजनेचं पुढे काय होतं? विरोध थांबतो की वाढत जातो हे अद्याप तरी अस्पष्ट आहे. पण राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे अग्निपथ योजनेचा वाद आता महाराष्ट्रातही पोहोचलाय एवढं निश्चित. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पावसा पाण्यासंदर्भात आपण माहिती घेणार आहोत. आसाममध्ये पूरस्थिती गंभीर झालेली आहे. पुराचा 32 जिल्ह्यातल्या 31 लाख नागरिकांना फटका बसलाय. पुरामुळे 25 जणांचा आसाममध्ये मृत्यू झालाय आणि 8 जण अजूनही बेपत्ता आहेत असं कळतंय. ब्रह्मपुत्र आणि तिच्या उपनद्यांचं पाणी 4,500 गावांमध्ये शिरलेलं आहे. आसाममधली शहरं आणि गावांमध्ये पुरामुळे हाहाकार उडालाय. राजधानी गुवाहाटीमध्ये रस्ते जलमय झालेत. वाहनांना पाण्यातून मार्ग काढावा लागतोय. पुरामुळे संपूर्ण राज्यातलं जनजीवन विस्कळीत झालंय. रस्त्यावरच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी प्रशासनाकडून पंपाद्वारे पाण्याचा उपसा केला जातोय. होजाईत अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय. घरांमध्ये पाणी शिरल्यानं घरातल्या सगळ्या वस्तूंचं नुकसान झालंय. तर नागावमधील कामपूरमध्ये सुद्धा सगळीकडे पाणीच पाणी साचलंय. वयोवृद्ध आणि लहान मुलांना तराफ्यांच्या मदतीनं बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. चिरांग जिल्ह्यालाही पुरानं जोरदार तडाखा दिलाय. जिल्ह्यातल्या भारत भूतान सीमेवरच्या शिशुबारी गावातल्या 100 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. गावामध्ये पाणी शिरल्यानं गावकरी गावातच अडकून पडलेले होते. तर होजाईमधल्या रेल्वे रुळांवरही पाणी साचलंय. त्यामुळे अनेक गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.
पानी के लिए सबका लोग का प्रॉब्लम हो रहा है, कोई निकल नहीं सकता है, कोई ऑफिस नहीं जा सकता है। और हम लोग का ये दुकान है पूरा पानी पानी है, अंदर में घुस के बहुत सामान खराब हो गया, फ्रिज वगैरह सब खराब हो गया। इसलिए हम क्या उपाय है, मेरा पान का पत्ता भी खराब हो रहा है, इसलिए हम निकल के आया है। कोई बिक्री करेगा, 2 पैसा मिलेगा, बाजार करेगा। घर में कोई सामान भी नहीं है, रेशन भी नहीं है, इसलिए हम निकल के आया है। हम घर का गार्जियन है, इसलिए हम बाहर निकला है। पानी तो पूरा भरा हुआ है, वो भरोलो नदी का। अभी पाम से पानी निकल रहा है, लेकिन गार्ड वॉल टूटने से वो पानी फिर हमारा तरफ चला आएगा। इसलिए सरकार को एक डिमांड है हमारा तरफ से, आप जल्दी से जल्दी एक कंक्रीट गार्ड वॉल होना चाहिए इधर भरोलोक में। कमरगंजमध्ये बचाव पथकानं बचाव कार्य सुरू केलंय। घरांमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढलं जात आहे। नागरिक आवश्यक त्या वस्तू सोबत घेऊन घराबाहेर पडतायत। अनेक ठिकाणी पाणी साचलंय, तर अनेक घरं पाण्याखाली गेलेली आहेत। तब्बल 70,000 हेक्टर पीक जमीन पाण्याखाली गेलेली आहे। पूरग्रस्तांसाठी अन्न आणि इतर आवश्यक वस्तूंची व्यवस्था आधीच करण्यात आलेली आहे। नजीकच्या भूतानमध्ये सुद्धा पाण्याची पातळी वाढतेय आणि याचा फटका आसामच्या सीमावर्ती जिल्ह्यांना बसतोय। येत्या काही दिवसात परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती अधिकाऱ्यांनी वर्तवलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। अजून एक लक्षवेधी बातमी, पाटणामध्ये मोठा अपघात टळला। पाटणामध्ये स्पाइस जेटच्या विमानाला अचानकपणे आग लागली। विमानानं उड्डाण केलं आणि इंजिनला आग लागल्याचं लक्षात आलं। यावेळी या विमानामधनं 185 प्रवासी प्रवास करत होते, त्यांचा जीव धोक्यात होता। दरम्यान पायलटनं विमानाचं तात्काळ लँडिंग केलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। 185 प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावलाय। स्पाइस जेटच्या बोईंग 727 या प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमानाला मागील डाव्या बाजूनं अचानक आग लागली होती। ही आग फुलवारी शरीफ या गावातल्या नागरिकांनी पाहिली। विमानाला आग लागल्याची माहिती ग्रामस्थांनी विमानतळाच्या अधिकाऱ्यांना तत्परतेनं दिली। त्यानंतर लगेचच या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग केलं गेलं। विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही आग लागली असावी अशी प्राथमिक माहिती अधिकाऱ्यांनी दिली। पटना से दिल्ली के लिए टेक ऑफ की थी 12:10 पर। टेक ऑफ करते ही उसके बाएं दाहिने में आग की सूचना मिली। स्थानीय लोगों ने नीचे से देखा और जिला प्रशासन को फोन किया और उसके बाद हम लोग एयरपोर्ट को बताया और तुरंत यहाँ पहुंचे। फिर पायलट ने भी अपना उसका जो मैकेनिज्म है उससे नोटिस किया और उसके बाद फ्लाइट को वापस पटना एयरपोर्ट पर उतारा गया। सेफली लैंड कर गई और सभी यात्रियों को बाहर निकाल लिया गया है। सभी लोग पूरी तरह से सुरक्षित हैं, किसी तरह की कोई दुर्घटना नहीं हुई है। और कारण जो बताया जा रहा है, कुल 185 यात्री थे। कारण जो बताया जा रहा है कि बर्ड हिट भी हो सकता है या कुछ टेक्निकल रीजन हो सकता है, उसकी एनालिसिस इंजीनियर्स लोग कर रहे हैं। मिळालेल्या माहितीनुसार या विमानाला उंची गाठता येत नव्हती। इमर्जन्सी लँडिंग करण्यापूर्वी विमान जवळपास 25 मिनिटं हवेतच होतं। विमानानं लँडिंग केल्यानंतर विमानतळाचे अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी विमानाकडे धाव घेतली। तसंच त्यांनी प्रवाशांना विमानातून सुखरूप बाहेर काढलं। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। स्पाइस जेट का फ्लाइट था, दिल्ली की तरफ जा रहा था। जैसे ही उड़ा है स्पाइस जेट तो लोगों ने देखा है और एयरपोर्ट अथॉरिटीज नोट किया कि एक विंग से उसकी आग लगी हुई थी, आग छूट रहा था। तो एयरपोर्ट इमरजेंसी लैंडिंग में सेफली लैंड कर गया है और अभी कोई सीरियस इंजरीज वगैरह नहीं है। बाकी सारा जो प्रोटोकॉल होते हैं उनको फॉलो कर रहा है। विमानानं दिल्लीतून 12:30 वाजता उड्डाण केलं होतं। विमानानं उड्डाण केल्यापासून त्यात काहीतरी बिघाड असल्याचं आम्हाला वाटत होतं, असं एका प्रवाशानं सांगितलं। विमानानं उड्डाण घेतल्यानंतर दिवे मिचमिचत होते। विमानात काहीतरी चुकीचं घडत होतं असं आम्हाला वाटत होतं। स्पाइस जेटचा हा निष्काळजीपणा असल्याचा संताप प्रवाशांनी व्यक्त केला। पता ऐसे चला क्योंकि कुछ लोग बहुत पैनिक कर गए थे। वो लोग चिल्लाने लगे थे कि स्पार्क्स हो रहे हैं, फायर हो रहे हैं। वैसे पता चला, हमें पहले विश्वास नहीं हुआ था कि सच में कुछ है। मुझे लगा शायद लोग ऐसे ही थोड़ा सा घबरा गए हैं, लेकिन फिर जब अनाउंसमेंट हुई कि हम लोग अभी रिटर्न कर रहे हैं, तब लगा कि हाँ सच में कुछ हुआ। ऐसे टेक ऑफ की लेफ्ट साइड से जो गोल वाला जिसमें पंखा है, उससे पीछे की तरफ बहुत तेज बड़ा बड़ा आग का गोला जैसा चिंगारी चलने लगा, जो हम लोग तुरंत
केविन को इन्फॉर्म किए और उसके बाद फिर वो इन्फॉर्म किया, उसके बाद उसको इमरजेंसी लैंडिंग कराया गया। किसी डर तो काफी आया, हार्ट लगा कि अटैक हो जाएगा। कई आदमी तो अब पानी पीने के लिए ढूंढने लगा कि पानी दो, नहीं। एक आदमी तो बहुत जोर से तेज से वो पकड़ लिया, बोला कुछ नहीं होगा। फिर संतावना दे करके उसे शांत किया गया और इस तरह लग रहा था कि अब फ्लाइट जो है डगमगाने लगी थी। अब हम लोग बचेंगे कि नहीं बचेंगे, ये स्थिति आ गई। सुदैवानं सगळे प्रवासी विमानातून सुखरूप बाहेर आले, त्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मात्र स्पाइस जेटच्या बोईंग 727 या विमानाला अचानकपणे आग लागल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे। ग्रामस्थांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे मोठा अपघात टळला। हे ग्रामस्थ प्रवाशांसाठी देवदूत ठरले असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह दिवसभराच्या बातम्यांमध्ये आत्ता इथेच थांबणार आहोत। उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे कारण उद्या विधान परिषदेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे मुंबईतल्या घडामोडींकडेही सगळ्यांचं लक्ष असेल आणि नवी दिल्लीमध्ये युथ काँग्रेस किती मोठ्या स्वरूपात आंदोलन करतं याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष असेल। त्यामुळे दिल्ली आणि मुंबईतल्या घडामोडींवर आपण लक्ष ठेवूच। बुलेटिनमध्ये आत्ता इथेच थांबतोय। न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा। महामुंबईच्या बातम्या घेऊन येते माझे सहकारी प्राजक्ता। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। तीच अंधारात